तंत्रज्ञानाच्या वाढत्या गुणवत्तेबरोबरच सध्या सायबर गुन्हे प्रकारांचे सुद्धा या ठिकाणी वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुणे शहरामध्ये सुद्धा असे मोठ्या प्रमाणामध्ये प्रकार आढळून येत आहेत आणि आता एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे की एका 30 वर्षीय महिलेला 2,22,000 रुपयांना आर्थिक गंडा घालण्यात आलेला आहे आणि त्यांना विवस्त्र करण्याचा जो प्रकार आहे तो व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा झालेला समोर आलेला आहे। आपण सध्या विश्रामबाग पोलीस चौकीसमोर आहोत आणि या ठिकाणीच तो गुन्हा नोंद झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये पीडितेचं बयानानुसार यामध्ये गोष्ट अशी आढळून आलेली आहे की त्यांना एअरपोर्टला एक पार्सल आढळून आलं आणि तिथून आम्ही पोलीस बोलत आहोत आणि तुमच्या नावे पार्सल आहे, तुम्ही पाठवलेलं पार्सल आहे आणि त्यामध्ये 12 ते 14 ATM कार्ड्स आहेत आणि त्यामध्ये पासपोर्टसुद्धा आहे आणि ड्रगसुद्धा सापडलेला आहे आणि हे सगळं सापडल्यामुळं तुमच्यावरती गुन्हा नोंद होऊ शकतो। जर तुम्हाला या गुन्ह्यामधून वाचायचं असेल तर आम्हाला संबंधित गुन्ह्यामध्ये आम्हाला आर्थिक मदत करावी लागेल अशा प्रकारचं बोलण्यात आलं आणि त्यानंतर 3 आरोपींनी मिळून हा सगळा गुन्हा केल्याचं समोर आलेलं आहे असं पीडितेकडून सांगण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारची माहितीसुद्धा समोर आली आहे। आणि या प्रकरणामध्ये पीडितेकडून सांगितलेल्या माहितीनुसार एअरपोर्टच्या ठिकाणी अशा प्रकारचं कुठलंही पार्सल त्यांनी पाठवलेलं नव्हतं, परंतु अशा प्रकारचं पार्सल सापडल्याची माहिती त्यांना देऊन त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून 2,22,000 रुपये उकळण्यात आले आणि त्यांना फोनवरून वारंवार धमक्या देऊनसुद्धा त्यांचा व्हिडिओ जो आहे तो रेकॉर्ड करण्यात आला, विवस्त्र व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा धमक्या दिल्या जात होत्या। अशा प्रकारचा गुन्हा घडलेला आहे आणि आता ही गोष्ट समोर आल्यानंतर विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्हे शाखेच्या माध्यमातून या प्रकरणाचा सविस्तर तपास करणे चालू आहे। परंतु सायबर प्रकार हे जे वाढत आहेत यामागं कुठंतरी वाढतं तंत्रज्ञान जबाबदार आहे की काय, म्हणजे एका IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबतच अशा प्रकारचा प्रकार घडतो हे चिंताजनक बाब आहे आणि अशा बाबी वारंवार आढळून येतात। त्यामुळं पोलिसांकडून सुद्धा सतर्कतेचा इशारा, म्हणजे आपला मोबाईल वापरत असताना कुठल्याही लिंकवरती क्लिक करू नका, शहानिशा केल्याशिवाय उत्तरे देऊ नका किंवा OTP देऊ नका, अशा प्रकारच्या सूचनासुद्धा पोलिसांकडून वारंवार करण्यात येत असतात। परंतु असे प्रकार दिवसेंदिवस वाढत जात आहेत, म्हणजे कुठेतरी तंत्रज्ञानाच्या वाढत्या गुणवत्तेबरोबर आपण निष्काळजीपणाच्या ओटीमध्ये टाकले जातो की काय, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा उपस्थित राहतो। बातमी TV साठी निखिल सुकरे, पुणे।